तुमच्या आयुष्यात अचानक सगळं कोसळल्यासारखं वाटतंय का? ज्या लोकांवर विश्वास ठेवला तेच दूर गेलेत का? आणि तरीही आत कुठेतरी एक आवाज सांगतोय, की हे शेवट नाही. थांबा. कारण कदाचित हा तुमचा पराभव नसून तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा गुप्त टर्निंग पॉइंट असू शकतो. वृश्चिक राशीच्या आयुष्यात येणारा हा टप्पा बाहेरून संकटासारखा दिसतो, पण आतून तो नव्या शक्तीची तयारी असतो. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित तुम्ही सध्या ज्या अंधारातून जात आहात, तोच तुमच्या सर्वात मोठ्या उंच झेपेचा आरंभ असू शकतो. वृश्चिक राशीचा गुप्त पुनर्जन्म. आयुष्यात येतो एक असा टप्पा, जो सगळं बदलून टाकतो. वृश्चिक राशीचा प्रवास हा साधा नसतो. तो खोल, रहस्यमय आणि परिवर्तनाने भरलेला असतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक असा गुप्त टप्पा येतो, जिथे बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असलं तरी आतून मात्र प्रचंड उलथापालथ सुरू असते. हा टप्पा म्हणजे त्यांचा गुप्त पुनर्जन्म. सुरुवातीला परिस्थिती कठीण होते. जवळची माणसं दूर जातात. विश्वासघात होतो. आर्थिक किंवा भावनिक धक्का बसतो. वृश्चिक व्यक्ती खूप शांत राहते, पण आतून ती प्रत्येक वेदना जपून ठेवते. हाच काळ तिची खरी ताकद घडवत असतो. ती कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची नवी ओळख तयार करायला सुरुवात करते. या काळात वृश्चिक व्यक्ती एकांत पसंत करते. ती कमी बोलते, पण जास्त निरीक्षण करते. ती स्वतःच्या चुका मान्य करते आणि इतरांच्या स्वभावाचं अचूक विश्लेषण करते. अनेक वेळा लोकांना वाटतं की वृश्चिक हरली आहे, पण प्रत्यक्षात ती स्वतःला शांतपणे अधिक मजबूत बनवत असते. पुनर्जन्माचा हा टप्पा साधारणपणे एखाद्या मोठ्या अपयशानंतर किंवा नात्यातील तुटण्यानंतर सुरू होतो. यानंतर वृश्चिक राशी पूर्णपणे बदललेली दिसते. तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो. निर्णय क्षमता तीव्र झालेली असते आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी ती स्वतःवर भरोसा ठेवते. हा बदल फक्त बाहेरचा नसतो. तो मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर असतो. वृश्चिक राशीचं प्रतीक म्हणजे विंचू, जो संकटात स्वतःचं संरक्षण करतो. पण वेळ आल्यावर गरुडासारखा उंच झेपही घेतो. हा गुप्त पुनर्जन्म म्हणजे त्या झोपेची तयारी असते. एकदा हा टप्पा पार झाला, की वृश्चिक व्यक्तीला थांबवणं कठीण असतं. ती शांत असते, पण तिच्या शांततेत प्रचंड आत्मविश्वास असतो. ती कमी बोलते, पण जे बोलते ते ठाम असतं. तिच्या डोळ्यात अनुभवाची जाणीव आणि मनात जिंकण्याची जिद्द असते. वृश्चिक राशीचा हा गुप्त पुनर्जन्म म्हणजे वेदनेतून उभं राहण्याची ताकद, विश्वासघातातून शहाणपण आणि एकटेपणातून आत्मविश्वास जन्माला येणारी प्रक्रिया. ज्यांनी हा टप्पा ओळखला त्यांनी आयुष्यात खरा अर्थ समजला. या गुप्त पुनर्जन्मानंतर वृश्चिक राशीच्या आयुष्यात एक वेगळी स्पष्टता निर्माण होते. आधी ज्या गोष्टींमध्ये ती अडकून पडायची, त्याच गोष्टींकडे ती आता अलिप्त नजरेने पाहू लागते. लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतीचं वजन ती मोजायला शिकते. तिची अंतर्ज्ञान शक्ती अधिक तीक्ष्ण होते. कोण खरा आहे आणि कोण फक्त वेळ घालवणारा आहे, हे ती क्षणात ओळखू लागते. या टप्प्यानंतर तिच्या आयुष्यात काही नवीन संधी अचानक उगवतात. करिअरमध्ये नवी दिशा, व्यवसायात अनपेक्षित वाढ किंवा एखादी जुनी आवड पुन्हा जागी होणे. ही सर्व चिन्ह तिच्या नव्या अध्यायाची असतात. ती आधीपेक्षा जास्त शिस्तबद्ध बनते. वेळ, पैसा आणि नातेसंबंध याचा वापर ती अधिक सजगपणे करते. भावनांच्या भरात निर्णय घेण्याऐवजी ती आता रणनीती आखते. वृश्चिक व्यक्ती या काळात स्वतःच्या भीतीला सामोरे जाते. ज्या गोष्टीपासून ती पूर्वी पळ काढायची, त्याच गोष्टींना ती धैर्याने भिडते. त्यामुळे तिच्यात एक आंतरिक निर्भयता तयार होते. अपयशाची भीती कमी होते आणि प्रयत्नांची तीव्रता वाढते. हीच निर्भयता तिला इतरांपेक्षा वेगळी ओळख देऊ लागते. नात्यांमध्येही मोठा बदल घडतो. ती आता कोणालाही सहज प्रवेश देत नाही. तिच्या आयुष्यात स्थान मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा आणि सातत्य आवश्यक ठरतं.
जे लोक तिच्या या नव्या रूपाला समजून घेतात, तेच तिच्या आयुष्यात कायम राहतात. बाकीच्यांना ती शांतपणे दूर करते, कोणताही गोंधळ न करता. आर्थिक परिस्थितीबाबतीतही वृश्चिक अधिक सावध बनते. ती जोखीम घेते, पण अंधाधुंद नाही. गुंतवणूक, बचत आणि दीर्घकालीन नियोजन याकडे तिचा कल वाढतो. तिच्या मेहनतीचा परतावा तिला हळूहळू दिसू लागतो आणि ही प्रगती टिकाऊ असते. आध्यात्मिक पातळीवर हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. वृश्चिक व्यक्तीला एक वेगळी अंतर्मनाची शांतता अनुभवायला मिळते. बाहेर कितीही वादळ असलं तरी आत एक स्थिर केंद्र तयार झालेलं असतं. ध्यान, जप, एकांतातील चिंतन या गोष्टी तिच्या ऊर्जेला दिशा देतात. ती प्रतिक्रियात्मक न राहता सजग आणि जागरूक बनते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर वृश्चिक राशीचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होतं. लोक तिच्या शब्दांपेक्षा तिच्या उपस्थितीची दखल करून घ्यायला लागतात. तिच्या नजरेत अनुभवाचं वजन आणि कृतीत आत्मविश्वास दिसतो. ती स्वतःच्या मर्यादा ओलांडते आणि इतरांसाठी प्रेरणा ठरते. हा गुप्त पुनर्जन्म म्हणजे केवळ परिस्थिती बदलण्याचा प्रवास नाही. तो स्वतःची नव्याने ओळख निर्माण करण्याचा मार्ग आहे. जेव्हा वृश्चिक स्वतःच्या सावलीला स्वीकारते, तेव्हाच ती स्वतःच्या प्रकाशाची खरी ताकद जाणते आणि त्या क्षणापासून तिच्या आयुष्याची दिशा कायमची बदललेली असते. या परिवर्तनानंतर वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण निर्णायक वळण येते. ती आता प्रतिक्रिया देत नाही, ती दिशा ठरवते. पूर्वी परिस्थिती तिला ढकलत होती. आता ती स्वतः परिस्थिती घडवू लागते. तिच्या निर्णयामध्ये एक प्रकारची शांत तीव्रता दिसते. आवाज न वाढवता प्रभाव निर्माण करण्याची कला ती आत्मसात करते. या काळात तिच्या आयुष्यात मर्यादा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कोणाला किती जवळ घ्यायचं, किती माहिती शेअर करायची, कुठे थांबायचं आणि कुठे ठाम राहायचं, याचं अचूक भान तिला येतं. लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं ती निवडते. त्यामुळे काही संबंध आपोआपच गळून पडतात. पण जे टिकतात ते अधिक मजबूत होतात. व्यावसायिक क्षेत्रात ती दीर्घकालीन खेळ खेळू लागते. तात्पुरत्या टाळ्यांपेक्षा टिकणारा सन्मान तिचं ध्येय बनतं. ती कौशल्य वाढवते, नवीन ज्ञान आत्मसात करते आणि स्वतःला सतत अपडेट ठेवते. इतरांना दिसत नाही अशा पातळीवर ती काम तयारी करत असते. योग्य क्षणी योग्य पाऊल उचलायची तिची क्षमता वाढते. या टप्प्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तीला स्वतःच्या ऊर्जेची जाणीव होते. ती कोणत्या लोकांसोबत राहिल्यावर थकते आणि कोणत्या वातावरणात फुलते हे ती स्पष्टपणे ओळखते. त्यामुळे ती स्वतःभोवती एक सकारात्मक, मर्यादित पण गुणवत्तापूर्ण वर्तुळ तयार करते. अनावश्यक वाद, गॉसिप किंवा नकारात्मक चर्चा य यापासून ती जाणीवपूर्वक दूर राहते. भावनिक पातळीवर ती अधिक स्थिर बनते. पूर्वी ज्या गोष्टींनी मन अस्थिर व्हायचं, त्याच गोष्टींकडे ती आता समजूतदारपणे पाहते. ती माफ करायला शिकते, पण विसरायला नाही. अनुभव तिच्यासाठी शिक्षक बनतो. ती प्रत्येक प्रसंगातून धडा घेते आणि पुढच्या पावलात तो वापरते. कधी-कधी या काळात तिच्या आयुष्यात एखादा अनपेक्षित मार्गदर्शक, गुरु किंवा प्रेरणादायी व्यक्ती येते. हा व्यक्ती तिला बाहेरून दिशा देत नाही, तर तिच्या आतल्या क्षमतेची जाणीव करून देतो. वृश्चिक त्या मार्गदर्शनाचा वापर स्वतःची उंची वाढवण्यासाठी करते. ती अंधानुकरण करत नाही, ती समजून घेते आणि मग स्वीकारते. आरोग्याच्या बाबतीतही ती अधिक जागरूक बनते. मानसिक संतुलन, नियमित दिनचर्या, शारीरिक तंदुरुस्ती या गोष्टी तिच्या प्राधान्यक्रमात येतात. कारण तिला उमजतं की दीर्घकालीन प्रवासासाठी शरीर आणि मन दोन्हीही सक्षम असणं आवश्यक आहे. या सर्व बदलांचा परिणाम असा होतो की वृश्चिक व्यक्तीमध्ये एक अदृश्य आकर्षण निर्माण होतं. लोक तिच्याकडे सल्ल्यासाठी वळतात. तिचं मत महत्वाचं ठरतं.
ती स्वतःच्या वेदनेतून जे शिकलो ते इतरांसाठी मार्गदर्शन बनवत असते. शेवटी हा गुप्त पुनर्जन्म म्हणजे स्वतःच्या अंधाऱ्या कोपऱ्यांना प्रकाशात आणण्याची प्रक्रिया आहे. स्वतःच्या कमतरता स्वीकारून त्यांना शक्तीत बदलण्याची कला आहे. जेव्हा वृश्चिक हा टप्पा पूर्ण करते, तेव्हा ती केवळ बदललेली नसते. ती परिपक्व, प्रभावी आणि स्वतःच्या नियतीची शिल्पकार बनलेली असते. या पुढच्या स्तरावर वृश्चिक राशीचा प्रवास अधिक सूक्ष्म आणि पणीकारक परिणामकारक बनतो. ती आता फक्त स्वतःसाठी झगडत नाही, तर तिच्या उपस्थितीने वातावरण बदलू लागते. लोक तिच्या शांत आत्मविश्वासाला जाणतात. तिच्या बोलण्यात, अभ्यासक्रमात आक्रमकता नसते. हा ठामपणा असतो. ती कमी शब्दात स्पष्ट भूमिका मांडते आणि त्या भूमिकेवर ठाम उभी राहते. या टप्प्यात तिच्या आयुष्यात निवड महत्त्वाची ठरते. प्रत्येक संधी स्वीकारायची नसते. प्रत्येक वादात उतरायचं नसतं आणि प्रत्येक नातं जपायचं असतं, असंही नसतं. ती हे खोलवर समजते. त्यामुळे ती आपली ऊर्जा जपून वापरते. तिचा वेळ आणि लक्ष याची किंमत वाढते. जो कोणी तिच्या आयुष्यात स्थान मिळवतो, तो सहज नाही. तो तिच्या कसोटीवर उतरलेला असतो. वृश्चिक व्यक्ती या काळात स्वतःचा एक वेगळा मार्ग तयार करते. इतरांच्या अपेक्षापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ती प्राधान्य देते. समाज काय म्हणेल यापेक्षा माझ्या सत्याशी मी प्रामाणिक आहे का? हा प्रश्न ती स्वतःला विचारते. त्यामुळे तिचे निर्णय काहींना कठोर वाटतात, पण तिच्या विकासासाठी आवश्यक असतात. आर्थिक आणि व्यावसायिक स्तरावर ती दीर्घकालीन सुरक्षितता निर्माण करते. अचानक मिळालेल्या यशात वाहवत न जाता ती पाया मजबूत करते. ती गुप्तपणे योजना आखते, योग्य वेळी एक योग्य पाऊल टाकते आणि परिणामावर लक्ष ठेवते. तिची काम करण्याची पद्धत शांत असली तरी प्रभावी असते. या काळात तिच्या व्यक्तिमत्वात एक नेतृत्व गुण विकसित होतो. ती गर्दीत उभी राहून आवाज करत नाही, पण संकटात लोक तिच्याकडे पाहतात. कारण तिच्यात निर्णय घेण्याची क्षमता आणि भावनिक स्थैर्य असतं. ती घाईत निष्कर्ष काढत नाही. परिस्थिती पूर्णपणे समजून घेतल्यावरच पुढे सरकते. वृश्चिक राशीच्या या टप्प्यात एक गोष्ट ठळक दिसते. ती आता भूतकाळाच्या ओझ्याखाली जगत नाही. आठवणी असतात, पण त्यांचं ओझं नसतं. तिने शिकलेले धडे तिच्या पाठीशी असतात. पण भीती तिच्या पुढे नसते. त्यामुळे तिच्या चालण्यात एक प्रकारचा निर्धार दिसतो. भावनिकदृष्ट्या ती अधिक परिपक्व होते. प्रेम असेल, तर ते खोल आणि निष्ठावान असतं. पण स्वतःचा सन्मान गमावून नाही. ती स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवते आणि त्या ओलांडल्या गेल्या तर शांतपणे मागे सरकते. कोणावरही अवलंबून न राहता ती स्वतःचं भावनिक संतुलन राखते. या सगळ्या प्रवासानंतर वृश्चिक राशीची ओळख पूर्णपणे वेगळी बनते. ती पूर्वीसारखीच असते, पण तिच्या नजरेत वेगळीच चमक असते. अनुभवाची, समजुतीची आणि अंतर्गत शक्तीची. ती आता परिस्थितीची शिकार नसते. ती स्वतःच्या कथानकाची निर्मिती असते. हा गुप्त पुनर्जन्म म्हणजे सतत स्वतःला नव्याने घडवण्याची कृती. हा बदल झाला की तो थांबत नाही. तो आयुष्यभर चालणारा विकासाचा प्रवास बनतो. आणि याच प्रवासामुळे वृश्चिक राशीचं व्यक्तिमत्व काळानुसार अधिक गूढ आणि अधिक प्रभावी आणि अधिक अजेय होत जातं. या अंतिम टप्प्यात वृश्चिक राशीची ऊर्जा पूर्णपणे परिष्कृत झालेली असते. ती आता फक्त संघर्षातून उभे राहिलेली व्यक्ती नसते, तर स्वतःच्या भावनावर प्रभुत्व मिळवलेली आत्मा असतो. तिच्या आत एक खोल शांतता निर्माण झालेली असते, जी बाहेरच्या गोंधळाने सहज ढळत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिच्या मनात घाई गडबड नसते. ती निरीक्षण करते, थांबते आणि मग अचूक वार करते. या काळात तिची दृष्टी अधिक व्यापक होते. ती फक्त आजवर विचार करत नाही, तर पुढील काही वर्षाचा विचार
करते. तिची स्वप्न अधिक स्पष्ट आणि संरचित होतात. ध्येय करताना ती भावनिक आवेगावर नाही, तर वास्तवाच्या भक्कम पायावर निर्णय घेते. त्यामुळे तिची प्रगती हळू असली तरी स्थिर आणि टिकाऊ असते. वृश्चिक राशीचा हा स्तर तिला स्वतःच्या छुप्या प्रतिभेची जाणीव करून देतो. कलेत, लेखनात, संशोधनात, व्यवस्थापनात किंवा आध्यात्मिक साधनेत ती जिथे मन लावते तिथे खोलवर जाते. वरवरची माहिती तिला कधीच समाधान देत नाही. तिला मुळाशी जाऊन सत्य शोधायचं असतं. हाच गुण तिला इतरांपेक्षा वेगळं स्थान देतो. या टप्प्यात ती स्वतःच्या कमकुवत बाजूला लपवत नाही, तर त्यांना समजून घेते. राग, मत्सर, सुरक्षितता या भावनांना ती नाकारत नाही. त्यांना रूपांतरित करते. ती स्वतःवर काम करते, स्वतःला शिस्त लावते आणि भावनिक शुद्धीकरणाचा मार्ग स्वीकारते. त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची पारदर्शकता येते, जी ती जशी आहे तशीच दिसते, बनावट नाही. समाजात तिची प्रतिमा हळूहळू बदलते. आधी तिला गूढ किंवा कठोर समजलं जातं, पण आता तिच्या ठाम स्वभावाचा आदर केला जातो. लोक तिच्याकडे केवळ आकर्षणाने नाही, तर विश्वासाने पाहतात. तिच्या शब्दांना वजन असतं, कारण ती अनुभवातून बोलते. जीवनातील नातेसंबंध या टप्प्यात अधिक अर्थपूर्ण बनतात. ती प्रमाणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व देते. कमी लोकं पण खरे लोकं ही तिची निवड. तिच्या आयुष्यात जो येतो त्याला तिच्या प्रामाणिकतेचा सामना करावा लागतो. कारण ती आता अर्धवट गोष्टी स्वीकारत नाही. या अवस्थेत वृश्चिक राशीची सर्वात मोठी जाणीव म्हणजे स्वावलंबन. ती समजते की खरी ताकद बाहेरच्या आधारात नाही, तर तिच्या अंतर्मनात आहे. परिस्थिती बदलत राहील, लोक येतील जातील, पण तिची अंतर्गत शक्ती कायम तिच्यासोबत असेल. हा संपूर्ण प्रवास म्हणजे एका आत्म्याने स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे. राखेतून उठणाऱ्या शक्तीसारखी ती प्रत्येक वेळी नव्याने उभी राहते. अधिक सजग, अधिक परिपक्व आणि अधिक सक्षम. तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा तिला पुढची उंचीची तयारी करून देतो. आणि शेवटी वृश्चिक राशीचा हा गुप्त पुनर्जन्म तिला तशी ओळख देतो, जी काळानुसार अधिक तेजस्वी आणि अढळ होत जाते. यापुढील अध्यायात वृश्चिक राशीचा प्रवास अधिक सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर पोहोचतो. ती आता फक्त बाह्य यशाकडे पाहून नाही, तर तिच्या कर्माची आणि निर्णयांची आतली परिणामकारकता तपासू लागते. कोणता निर्णय तिच्या आत्मसन्मानाशी जुळतो आणि कोणता फक्त तात्पुरता फायदा देतो. यातील फरक ती अचूक ओळखते. त्यामुळे तिच्या आयुष्यात अनावश्यक गोष्टी आपोआप कमी होतात. या टप्प्यात ती संवादशील मोठा बदल दिसतो. ती प्रतिक्रिया देण्यासाठी बोलत नाही, तर परिणाम घडवण्यासाठी बोलते. तिचे शब्द थेट, स्पष्ट आणि विचारपूर्वक असतात. वाद जिंकण्यापेक्षा ती सत्य टिकवण्यावर भर देते. त्यामुळे अनेकदा ती शांत राहणे निवडते, कारण तिला माहीत असतं की प्रत्येक लढाई लढायची नसते. वृश्चिक राशीला या काळात स्वतःच्या वेळेची किंमत जाणवते. ती दिवसाची रचना ठरवते, ध्येयासाठी ठराविक पावले आखते आणि स्वतःला जबाबदार धरते. आळस, गोंधळ किंवा भावनिक विचलन यांना ती हळूहळू दूर करते. तिच्या दिनचर्येचं सातत्य येतं. या सातत्यामुळे तिचं व्यक्तिमत्व अधिक धारदार होतं. या स्तरावर ती भूतकाळाकडे वेगळ्या नजरेने पाहते. दोष देणं थांबतं आणि समज वाढते. तिला कळतं की प्रत्येक वेदना ही काहीतरी शिकवण्यासाठीच आली होती. त्यामुळे तिच्या मनात कटुता राहत नाही. अनुभवाचं शहाणपण राहतं. हीच परिपक्वता तिला इतरांपासून वेगळी ओळख देते. आध्यात्मिक जाणीव या टप्प्यात अधिक सखोल होतात. ती केवळ विधीपुरती मर्यादित न राहता फक्त स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधू लागते. शांत बसून विचार करणं, स्वतःच्या भावनांचं निरीक्षण करणं आणि स्वतःलाच प्रश्न विचारणं ही तिची सवय बनते.
या सवयीमुळे तिच्या निर्णयामध्ये स्पष्टता आणि स्थैर्य येतं. वृश्चिक राशीच्या या अवस्थेत एक महत्वाची गोष्ट घडते. ती स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवते. तिचा प्रवास वेगळा आहे, तिची गती वेगळी आहे, हे ती स्वीकारते. त्यामुळे ईर्ष्या किंवा स्पर्धेपेक्षा आत्मविकासावर तिचं लक्ष केंद्रित होतं. ती स्वतःची कालची आवृत्ती मागे टाकण्याचा प्रयत्न करते. या सर्व प्रक्रियेनंतर तिच्या व्यक्तिमत्वात एक चुंबकीय आकर्षण तयार होतं. ती कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही, पण तिची उपस्थिती स्वतःच प्रभाव टाकते. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि मनात स्थैर्य असतं. लोक तिच्या मार्गदर्शनाखाली वळतात, कारण ती अनुभवातून आलेले संतुलन घेऊन बोलते. हा गुप्त पुनर्जन्म एकदा एका नव्या ओळखीमध्ये रूपांतरित झालेला असतो. ती फक्त संकटातून सावरलेली नसते. ती स्वतःच्या शक्तीची जाणीव असलेली व्यक्ती असते. तिचं आयुष्य आता प्रतिक्रियावर चालत नाही, तर ठरवलेल्या दिशेवर चालतं. आणि याच टप्प्यावर वृश्चिक राशीची खरी ताकद दिसू लागते. शांत आणि अढळ. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल, तर तुमच्या आयुष्यातही असा गुप्त बदल सुरू असेल. तर हा क्षण दुर्लक्ष करू नका. स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. तुमच्या आत दडलेल्या शक्तीला जाग करा आणि नव्या सुरुवातीला घाबरू नका. आयुष्य तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी परीक्षा घेतं, हे लक्षात ठेवा. तुमच्या अनुभवाबद्दल खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोचवा, ज्यांना आज नव्यानं उभं राहायची गरज आहे. अशाच गूढ आणि प्रेरणादायी राशी विशेष माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रवासाचा भाग बना. तुमचा पुनर्जन्म आजपासून सुरू होतोय.